आता बातमी मुंबईकर आणि पुणेकरांच्या दृष्टीने आनंदाची आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 90% पाणीसाठा जमा झालाय। गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणं 90% भरली। गेल्या वर्षी या दिवसात 7ही धरणं 89% भरलेली। जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या धरणातला पाणीसाठा वाढलाय। तर पुण्याला पाणी पुरवठा करणारी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणं 100% भरली। टेमघर हे चौथं धरण 97% भरलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। त्यामुळे 7 धरणांमधून 90% पाणीसाठ्याकडे मुंबईत, तर तिकडे पुण्यामध्ये 3 धरणांमधून 100% पाणीसाठा पाहायला मिळतोय। तिकडे पुण्यामध्ये मुठा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे आणि धरणं 100% भरल्यानं पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। इकडे पुण्यातील खडकवासला धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 29,000 क्युसेक एवढा विसर्ग करण्यात येतोय। परिणामी नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, तर पुराच्या पाण्यात काही 4 चाकी अडकून पडल्यात। अग्निशमन दलाकडनं या गाड्या बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलंय, तर भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय। पुण्यामधल्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव आणि बिवरी या गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्यावरनं पाणी वाहत असताना दुचाकी नेण्याचा प्रयत्न करणारा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। गंगाधर गोते असं बिवरी गावातल्या तरुणाचं नाव आहे। घटनास्थळी बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांकडनं शोध सुरू आहे। अरे ये दुसरा बहुत डेंजर जाईन ते त्याला धरा जाऊन। अरे गेलं 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 गया 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 फिरोज भाई।